नमस्कार बागायतदार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बंधूंनो, आज मी आपल्याला एका वेगळ्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे तुटाळं. मग ते कोणत्याही पिकाच्या संदर्भातला असू द्या, अगदी वांग्याचा असू द्या, मक्याचा असू द्या, ऊसाचं तुटाळं असू द्या, बागेचं तुटाळं असू द्या, डाळिंबाचं तुटाळ असू द्या, आंबा लागण केलेला असू द्या, सीताफळीतला असू द्या, कोणत्याही गोष्टीचं तुटाळ असू द्या. तुटाळ म्हणजे सगळी पिकं चांगली येतात, पण बागेत एक 15 ते 20 ते 40-50 तुटाळे असतात. सगळी झाडं सीताफळी चांगली असतात, पण 5-6 ठिकाणी मात्र झाडच नसतात. ऊसाची सरी तर कोपऱ्याला आपल्याला लागलेली दिसतच नाही. बऱ्याच ठिकाणी ऊसाची आपण लागण करतो, 5-6 सऱ्या आत गेलं की एखाद्या सरी 3 फुटापर्यंतचं अंतर हे आपल्याला तिथं ऊसाचा घनगाच नसतो. ह्या सगळ्या स्थितीत आपलं नुकसान होतं, ते नुकसान आपलं नेट प्रॉफिट बनलं जातं, क्रॉस प्रॉफिट नव्हे. मी नेहमी सांगतो, आपल्या शेतीला दर्जा उद्योजकाचा पाहिजे, आणि शेतकरी हा सुद्धा एक निर्माण करता आहे, तो सुद्धा एक कारखानदार आहे, असं लक्षात घेऊन आपण काम करायला पाहिजे. म्हणजे एक सुद्धा बॅच जशी कारखानदार आपली फेल घालवत नाही, तशी एकही पीक आपलं तुटाळ्यातनं बाजूला जातं कामा नये. कारण त्याला पाणी जातं, त्याला खताचा डोस जातो, त्या ड्रीप मधनं खतं जातात, नाही म्हणलं तो तुटाळी जागा तशीच पडून जाते, तिथं औषधं जातात, तिथं विनाकारण गवत उगवतं. ह्या खर्चिक ज्या आपण इतर पिकांसाठी सगळ्या गोष्टी करतो, त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या पिकांना सुद्धा जिथं तुटाळ आहे त्या तुटाळ्याला सुद्धा करतो. बागेत बघा, औषध ट्रॅक्टरनं आपण मारत चाललोय, जिथं तुटाळ आहे, जिथं वलांड लांबवलेलं नाही अशा ठिकाणी सुद्धा औषध जातं. जिथं ड्रीप लाईन आहे त्या ड्रीपचं पाणी तिथं तुटाळ्यासाठी पडतच असतं, ते पाणीही वाया जातं. त्यात खतं आपण सोडतो, वेगवेगळ्या प्रकारची महागडी खतं आपण दिलेली असतात. खोडा करत जाताना बाया तिथं थोडा वेळ थांबतातच, रोजगारी तिथं तुटाळा म्हटलं की पुढचं झाड धरत नाही, तिथं 1-2-4-5 मिनिटं थांबतात, तंबाखू खातात आणि पुढे निघून जातात. ऊस तोडायला आला की त्या कोपऱ्यातला ऊस आपण मोजतच नाही, कारण एक ऊस किमान 2.5 ते 3 किलो वजनाचा असतो. एका कोपऱ्यात नाही म्हणलं तर 1000 ऊस वाया जातात. 1000 ऊस म्हणजे 300 किलो ऊस झाला. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींच्याकडे इथून पुढच्या काळात आपल्याला शेतकरी मित्रांनो प्रॉपर लक्ष द्यावं लागेल. त्यामुळं आजच्या आज जिथं जिथं तुटाळ आहे तिथं तिथं ते सांधायचा प्रयत्न करा. ते गुलाबाची बाग असेल, झेंडूची बाग असेल, कशाचंही असू द्या, आपल्या शेतात ज्या गोष्टीसाठी आपण झटतो त्या गोष्टींची अपेक्षित संख्या ही पाहिजेच पाहिजे. जुनी माणसं नेहमी म्हणायची, शेताचं 4ही कोपरं 3 वर्षातनं जरा एकदा पिकलं तरी आपलं दारिद्र्य निघून जातं. 3 वर्षातनं एकदा पिकलं तरी. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आपल्याला 4ही कोपरं दरवर्षी पिकवावे लागतील, कारण उत्पादन खर्च आपला प्रचंड वाढत आहे. ह्यासाठी जुनी म्हण थोडीशी बाजूला ठेवूया, उलट त्यात सुधारणा करूया, आणि 4ही कोपरं इथून पुढच्या काळात दरवर्षी पिकतील अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करूया. बागायतदार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हा जो संवाद मी आपणाशी सांगण्याचा प्रयत्न केला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्सने सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.